पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। तुम्ही म्हणाला होतास ना सगळं नीट होईत म्हणान, पण काय झाला? माझ्या छाया वागण्यात असा का? वाटला होता सगळं नीट होईत म्हणान, लगीन करून छाया संसार थाटात, पण माझ्या लेकीच्या कपाळावर कुंकू लागलाच नाही। बघतास ना काय अवस्था झाली आहे तिची, कसले भोग होते। या घरात शुभ कार्य होतच नाही, काय म्हणायचं आहे का? कोण करीत असतात त्या? सांगा ना, कोण करीत असतात? अगो आता आपण काय करणार? लेकीचा असा झाला माका पण वाईट वाटतं, पण आता छाया सावरूक व्हाय। काय सांगू ते का? कसं समजावू मी? बाय गे तुझं लगीन होतच नाही असं सांगू ते का? या घरात शुभ कार्य नाही होतले सांगू ते का? तू असाच राहतलास काय सांगू ते का? माका कळता हा या सगळा सोपा नाही हा, पण दुसरो पर्याय हा का? आता छायासाठी तरी तुका गंभीर होऊचा लागतला। सावर स्वतः दत्ता, तिला आता सावरणं गरजेचंच आहे रे, आणि त्यासाठी हा विषय तिच्या समोर काढला नाही पाहिजे। जेवढ्या वेळा आपण तिच्या समोर हा विषय काढू तेवढा अधिक त्रास तिला होणार। माधव दादा बरोबर बोलतो, छायाला या धक्क्यातून लवकरात लवकर बाहेर काढायला हवं। छायाताई कुठे? खोलीत आहे तिच्या। विश्वासराव, नेमकं काय झालं होतं? आणि आता पुढे काय? बॉडी पोस्टमॉर्टमला गेली, तपास सुरू झालाय। अजयच्या अंत्यविधीचं काय? त्याचं तर कोणीच नाही। काय करायचं? काय करायचं? मी सांगतो ना काय करायचं। विश्वासराव, या घराशी त्याचा संबंध जुळत होतो म्हणून या झाला काय? नाही म्हणजे खून होण्याचं कारण काय? मला सगळ्यांशी बोलायचं। आता? हो, अजयचा खून का झाला, कोणी केला ते तपासानंतर कळेलच।
पण मला तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला अजयबद्दल 4 गोष्टी कळतील. पण विश्वासराव, आत्ताच किती बोलू काय? घरात कुणाचीच मनस्थिती नाही आहे काय ऐकूची. विश्वासराव, आपण जे काही बोलायचंय ना ते उद्या बोलूया का? उद्या मी असेनच असं नाही. म्हणजे काय बोलायचंय काय तुला? या घरात घडणाऱ्या घटनांच्या तपासासाठी मी इथे आलो. दरम्यान नेनेंचा खून झाला आणि हा तपास सुरू असताना आता अजयचाही खून झाला. मी संपूर्ण हरलोय. मी या तपासात कमी पडलो. जी व्यक्ती हे सगळं करतीये ती जिंकली. मी आज संपूर्ण हरलेलो आहे. म्हणूनच आता यापुढे मला इथे थांबता येईल असं मला वाटत नाही. कदाचित माझ्याकडून हा तपास काढूनही घेतला जाईल. त्यामुळेच या बाबतीतल्या काही गोष्टी मी गेल्यानंतर तुम्हाला कळाव्या असं मला वाटत नाही. अभिराम, प्लीज मला सगळ्यांशी बोलायचंय. प्लीज सगळ्यांना बोलव. बोलव तू. आत्या, काहीच का बोलत नाहीयेस तू? दादा, तू तरी सांग ना आत्याला. आत्या, मी काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी. माफ कर मला. निशा, असं किती बोलतस रे? मी शब्द दिला होता आत्याला, सगळं व्यवस्थित होईल, पण नाही झालं तसं. छायाताई, बघा, तुमचो गणेश तुमच्याशी बोलता, लाडको आना तो तुमचो, त्याचा तरी ऐका, बोला. वहिनी, विश्वासने खाली बोलवलं. किती काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे त्याला सगळ्यांशी. छायाला पण घेऊन जा. येतो आम्ही. पूर्व, छायाताई, सगळी गपगप किती हा. साहेबा, शांत हो. ये इकडे बस. बसतंय. बस. हे त्यात सगळं.
मला माहिती आहे यावेळी हे सगळं बोलणं चुकीचं आहे, पण काही गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे. मला माझ्या सिनियर्सनी परत बोलवलंय. कशासाठी माहिती नाही. मी हारलोय. छायाताई, तुम्ही मला रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणाला होतात की मी तुमच्या लग्नासाठी मदत करावी. मी प्रयत्न केले, सगळ्यांनी समजून घेतलं, पण आज लग्नाच्या दिवशीच मी आज अजयला शेतात झाडावर लटकवलेला बघितलं. ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्यांनी ही आत्महत्या हे भासवण्याचा प्रयत्न केलाय, पण हा खून होता. आणि मला ते प्रूव्ह करायचंय. पण आता मला ही संधी मिळणं माझ्या वरिष्ठांच्या हातात. विश्वासरावा, असा होऊक नको होता रे. कोण आमच्या वाईटावर उठला हा माहित ना, पण त्याचा कधी भला होता नाही रे, कधी भला होता नाही त्याचा. आई आई शांत हो बघू, शांत हो. बघ, विश्वासरावाला काहीतरी सांगायचंय. सुषमा, माका आहे की त्या बोलवलास? आता मी जे बोलतोय ते ऐकायचं. इथेच थांब. मी आहे की त्या थांबू? माझो याच्याशी काय संबंध आहे? ह्या घरात येण्यापासून सगळा वाईट होता हा. या घरातून बाहेर पडत तेव्हाच काय बरा झाला तर वाईट. बोला. बोलण्याशिवाय तुम्ही अजून काय करू शकता? शांत बस, शांत बसा सगळे. विश्वास, जे तुला सांगायचंय ते सांग. अजयचा खून होईल असं मलाही वाटलं नव्हतं, पण अजय कोण होता हे सगळ्यांपासून लपवून ठेवलं गेलं होतं, आणि ते आज मला सांगणं भाग आहे. कोण होतो हे अजय? अजय या तपास कार्यात मला मदत करणारा माझा सहकारी हेड कॉन्स्टेबल होता. विश्वासराव, हे काय बोलतोस विश्वासराव तू? हो, हे खरंय. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून या तपास कार्यात माझी मदत करतोय. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो अजय होता. विश्वास, हे खूप शॉकिंग आहे. अरे तू मला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं ना. हो, पण तो महत्वाच्या तपासात होता. तो नेहमीच स्वतःचा जीव धोक्यात घालून या अशा केसेसमध्ये माझी मदत करायचा. यावेळी त्यांनी जीव धोक्यात घातला होता. यावेळी अडकला.
त्याचा बळी गेला आणि मी काहीही करू शकलो नाही. म्हणजे छायाचं लग्न हे नाटक होतं? नाही नाही, खरंच नाही. अजय छायाताईंवर मनापासून प्रेम करायचा आणि हे खरं आहे. अजय कामाच्या मध्ये नाती कधीच आणायचं नाही. यावेळी अजय प्रेमात पडला छायाताईंच्या. अजय खूप शांत, मनमिळावू, प्रामाणिक होता आणि खूप हुशारही होता. तो मला म्हटला की कामामध्ये असताना मी या सगळ्या गोष्टींमध्ये पडायला नको होतं, पण मी त्याला ओळखत होतो म्हणूनच मी छायाताई आणि अजयच्या लग्नामध्ये पुढाकार घेतला. मला खात्री होती की या लग्नामुळे या दोघांचाही संसार सुखाचा होईल. छाया, माझी खूप इच्छा होती तुझं लग्न व्हावं अशी, पण आता सावर स्वतःला. मला माहिती आहे हे खूप अवघड आहे, पण वेळ घे. विश्वासरावा, ह्यामागे कोण हा शोधून काढ रे बाबा. त्याच्यामुळे माझ्या लेकीची अशी अवस्था झाली. शोधून काढ ते का, सोडू नको ते का, शोधून काढ. मी या वाड्यामध्ये येण्यापूर्वी या वाड्यामध्ये काय घडतंय, ते कोण करतंय, नेनेंचा खून कोणी केला, या संदर्भात अजयला माहिती होती. त्यांनी शोध लावला होता. आज तो मला सगळ्या फाईल्स आणि पुरावे देणार होता, पण त्याआधीच कोणीतरी त्याचा खून करून त्याला झाडावर लटकवलं. हे पुरावे, हे फाईल्स गायब आहेत. आता पुढे पुढे काय? आता यापुढे पोलिसांच्या प्रथेप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. आणि आता त्याकरता मला जायला हवं. पण आता यापुढे मी असेन नसेन मला माहिती नाही. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. छायाताई, मला माफ करा. मी अजयला वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी. विश्वास, तुम्ही या घरामध्ये मला राहायला दिलत, आपल्या माणसाप्रमाणे वागवलं, त्याबद्दल थँक्यू. येतो मी.